हळदीच्या पानातील पातोळ्या हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक खाद्यपदार्थ आहे। विशेषतः हा कोकणात बनवला जातो आणि आज आपण याची रेसिपी बघत आहोत। यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे 1 प्लेट ओलं खोबरं भाजून घेत आहे। आता हे ओलं खोबरं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये मी 1 प्लेट गूळ घालणार आहे। हा मी थोडा कमी घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा घेऊ शकता। साधारण 5 ते 10 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवरती सारण परतून घ्यायचं आहे। सारण आपलं मऊसर झाल्यानंतर गूळ पूर्ण विरघळल्यानंतर आपलं हे सारण तयार झालेलं आहे। यामध्ये आपण वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आपण घालू शकतो। आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण पातोळ्याच्या वरचं कवर बनवण्यासाठी पिठी मळून घेणार आहोत। यासाठी मी एका टोपामध्ये 1 फुलपात्र भरून पाणी घेत आहे। हे पाणी उकळून घ्यायचे आहे। अर्धा ग्लास पाणी पण आपण इथे घेऊ शकतो। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर तूप घालत आहे। पाणी उकळल्यानंतर यामध्ये 2 वाट्या तांदळाचं पीठ घालत आहे। आपण तांदळाची उकड काढून घ्यायची आहे। यामध्ये पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ याला असंच 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचे आहे। आता यानंतर हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे। स्टार्टिंगला आपण एका वाटी किंवा फुलपात्राच्या सहाय्याने हे असं पीठ स्मॅश करून घ्यायचं आहे, कारण ते गरम गरम मळलं गेलं पाहिजे। आणि नंतर थोडं कोमट पाणी घेऊन आपण हे छानसं मळून घ्यायचं। आता आपलं मऊसर असं पीठ तयार झालेलं आहे। आता त्या पिठाचे छोटेसे गोळे करून आपण हे लाटून पण घेऊ शकतो किंवा हातानेच असे छोट्या पाऱ्या पण बनवू शकतो। अशी मी पारी बनवत आहे। आता पारी तयार झाल्यानंतर हळदीच्या पानावरती आपल्याला ती ठेवायची आहे। हळदीची पानं मी सेम आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत आणि यामध्ये आपण अशा पद्धतीने सारण भरून हे बंद करायचं आहे आणि आपल्याला ही हळदीच्या पानामध्ये शिजवायची आहे। अशा पद्धतीने आपण बाकीच्या पण सर्व पातोळ्या बनवून घेणार आहोत। आता तयार झालेल्या पातोळ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। यासाठी स्टीमरमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन याला शिजवून घेऊ शकता। साधारणतः 15 ते 20 मिनिटं याला लागतील। 15 मिनिटं झाल्यानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे मी आणि या छान अशा शिजलेल्या आहेत। तर आपल्या हळदीच्या पानातील पातोळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।